बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संघर्षमय जीवनात आपल्या दलित शोषित समाजासाठी विविध आंदोलने उभी केली। ही आंदोलने उभी करत असताना सुटाबुटातच जनतेसमोर गेले। 100 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने BMA ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुजन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये प्रथमच हजारो बांधवांची सूट बूट टायमध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। रविवारी या निमित्ताने भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते। 13 एप्रिल 2025 रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। मुंबई नाका, गडकरी सिग्नल, सारडा सर्कल, खडकाळी सिग्नल, शालिमार या मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शिवाजी रोड येथे बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने या रॅलीचा समारोप करण्यात आला। सुटाबुटात असलेल्या या सर्व भीमसैनिक महिला पुरुषांच्या रॅलीने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले होते। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त BMA ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुजन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने तुझ्या पाऊलखुणा भीमराया या चेतकुमार चौपडे संभाजीनगर आणि संच यांचा बुद्ध भीमगीतांच्या कार्यक्रमाचं कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी चेतनकुमार चौपडे यांच्या सहकलाकारांनी विविध गाण्यांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। यावेळी BMA ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहनभाऊ अडंगळे यांनी या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली। नमो बुद्धाय, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 134व्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन व तमाम बांधवांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेबांच्या 134व्या जयंती निमित्ताने शासकीय कर्मचारी अधिकारी संघटना व BMA ग्रुप यांच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू शालिमार येथपर्यंत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या रॅलीमध्ये सर्व बांधव हे सूट बूट टाय घालून आले होते। सूट बूट टाय घालून येण्याचा उद्देश असाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 100 वर्षापूर्वी सूट बूट टाय घालून राहत होते की ज्या वेळेस या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, तसेच मंदिर प्रवेशाचा अधिकार नव्हता। एवढं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सूट बूट घालून राहत होते। म्हणून हा समाज 100 वर्षानंतरही सूट बूट मध्ये का नाही यासाठी आपण या रॅलीचं आयोजन केलेलं होतं। आणि तसेच यामध्ये माझे बंधू प्रदीप ओळ साहेब, तसेच राहुल भाऊ बच्छाव व सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना व तसेच BMA ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व या रॅलीला ज्या पद्धतीने बाबासाहेब म्हणाले होते की एक ना एक दिवस मी हा समाज सूट बूट टाय मध्ये आणेन आणि त्या दिशेनेच आज आम्ही जे या रॅलीचं आयोजन केलं तर त्यामध्ये सर्व समाज हा टाय सूट बूट मध्ये आलेला होता। तर मी पुन्हा सर्वांना जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो आणि जे ज्यांनी या सहभाग नोंदवला त्यांचे खूप आभार मानतो। तसेच प्रिंट मीडियाचे पण खूप आभार मानतो, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पण खूप आभार मानतो। थांबतो आणि पुन्हा जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो। थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आयोजक प्रदीप पोळ, मोहनभाऊ अडंगळे, राहुल बच्छाव, गंगाधर अहिरे आदींसह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बुद्धिस्ट ग्रामपंचायत अधिकारी संघ, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद, वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग बुद्धिस्ट एम्प्लॉय असोसिएशन नाशिक, स्वयंदीप प्रबोधिनी संस्था राणेनगर, फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था सातपूर, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पाथर्डी आणि नाशिक रोड पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।